जे.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असे 3 निर्णय घेण्यात आलेले आहेत। कोणते ते निर्णय आहेत आणि या निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, अधिकारी वर्गासाठी होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी हिताच्या, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, काल दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 3 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत। यामध्ये 7व्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसाय रोध भत्ता देण्यात आलेला आहे। राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित व्यवसाय रोध भत्ता देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये आरोग्य सेवामधील गट अ संवर्गातील अधिकारी व त्यापेक्षा वरिष्ठ वेतन श्रेणी दंत शल्यचिकित्सक गट ब तसेच दंत शल्यचिकित्सक विशेष संवर्ग S23 यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे दिनांक 1/1/2019 पासून 35% सुधारित दरानं व्यवसाय रोध भत्ता लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर गोखले संस्था, डेक्कन कॉलेज व टिळक महाराष्ट्र कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेली आहे। डेक्कन कॉलेज तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजना, यामध्ये सन 2016 नंतर निवड झालेल्या शिक्षकेतर पदाकरिता 2 लाभांची 12 व 24 वर्षाची सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। आरोग्य विज्ञान विद्यापीठ कर्मचाऱ्यांना देखील सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेल्या आहे। नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठातील पात्र असणाऱ्या शिक्षकेतर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत 2 लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीस मंजुरी देण्यात आलेली आहे। सदर लाभ हे 1/4/2010, 5/7/2010, 6/9/2014 रोजीच्या निर्णयानुसार पूर्वलक्षी प्रभावानं लागू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच हे 3 महत्त्वपूर्ण असे निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे निश्चितच या विभागातील कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।